नगरपालिकेच्या नाक्यावर तुमचं स्वागत। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार मानला जाणाऱ्या बार्शी नगरपालिकेच्या नाक्यावर आज आपल्याला जायचं आहे। राज्यामध्ये सत्ता गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व इथं पाहायला मिळतं, तर दुसरीकडे केंद्रात आणि राज्यामध्ये सत्ता मिळवणाऱ्या भाजपला इथं अद्याप खातंही उघडता आलेलं नाहीये। त्यामुळे यावेळी भाजप आपलं खातं उघडणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे। बार्शी पालिका सोलापूर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपालिका आहे। एकेकाळचं एक मोठं व्यापारी केंद्र, त्यानंतर भगवंत नगरी अशी ही बार्शीची ओळख आहे। बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्याच मतदार संघात बार्शी नगरपालिकेचा हा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। पण त्यापूर्वी सध्या या पालिकेचं पक्षीय बलाबल काय आहे त्याच्यावर एक नजर टाकूयात। बार्शी नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे, त्यामुळे 23 नगरसेवक आहेत। काँग्रेसचे 14, शिवसेनेचा 1 आणि एकूण 38 नगरसेवकांची ही नगरपालिका आहे। चला तर मग आपण बार्शी नगरपालिकेच्या नाक्यावर जाऊयात आणि तिथं यंदा काय हवा आहे पाहूयात। एबीपी माझा आज दाखल झालाय सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी नगरपालिकेच्या नाक्यावरती। नमस्कार, मी शिवकुमार पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो। बार्शी ही भगवंताची नगरी आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं हे प्रवेशद्वार आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण अशी नगरपालिका आहे। माझ्याबरोबर इथले सत्ताधारी आहेत, या नगरपालिकेचे विरोधक आहेत आणि ही बार्शीतली सगळी आम जनता आहे। या नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आणि गेल्या 5 वर्षात जी विकासाची गंगा इथपर्यंत आली आहे का याबद्दल हे मत सगळे मांडणार आहेत। सुरुवातीला आपण सत्ताधाऱ्यांपासून सुरुवात करूयात। काय नेमकं झालं ते 5 वर्षामध्ये, काय काय कामं झाली? मी बार्शी नगराध्यक्ष आहे, बार्शी नगरपालिका। तर आमच्या बार्शीत कॉन्क्रीटचे रस्ते, पाईपलाईन, दिवाबत्ती हे सगळे पूर्ण कामं झालेले आहेत। 100% आम्ही समाधानी आहोत। महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत 89 कोटीचा रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प असेल, त्याचबरोबर सुजल निर्मल योजनेअंतर्गत भविष्यात 25 वर्ष ज्या बार्शी शहराला आज उजनी जलाशयातून पाणी पुरवठा होतो तो 25 वर्ष पाणी पुरवठा शाश्वत राहावा यासाठी आम्ही पाण्याची साठवण क्षमता वाढवणं, विस्तारित भागामध्ये पाईपलाईन टाकणं आणि 72 सालापासून ज्या पाईपलाईन पडलेल्या होत्या, जुन्या झालेल्या होत्या, त्या पाईपलाईन बदलणं, त्याचबरोबर चांदणी जलशुद्धीकरण केंद्रामधून चांदणी योजनेमधून आपल्याला जो पाणी पुरवठा होतो त्याचं नूतनीकरण करणं, अशा कामांना त्या ठिकाणी 60 कोटीच्या कामांना आम्हाला निधी शासनाकडून आदरणीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्यामुळे उपलब्ध झाला। या दोन्ही कामांमुळे आज बार्शीची प्रगती त्या ठिकाणी दिसून येते। पण आम्ही जेव्हा बार्शी शहरामध्ये आलो तेव्हा बऱ्यापैकी अस्वच्छतेचं प्रमाण होतं, रस्ते खराब होते आणि येताना खूप अडचणी येत होत्या। रस्त्याच्या बाबतीत आणि सफाईच्या बाबतीत नगरपालिका थोडी कमी पडली असं वाटतं? निश्चितपणे याच्या बाबतीत मला सांगावं लागेल की एक IAS केडरचा प्रशासकीय अधिकारी येतो काय, चालू असलेलं काम कुठलीही पर्यायी सुविधा उपलब्ध न करता बंद करतो काय आणि त्यामुळे शहरवासियांच्या आरोग्याशी खेळ होतो काय, ह्या सगळ्या गोष्टीला शहरवासी सगळे जाणून आहेत। या पद्धतीनं कशा पद्धतीने याच्यात राजकारण झालं, कशा पद्धतीने याच्यात प्रशासकीय अधिकारी पृथ्वीराज नावाचे त्यांनी त्या ठिकाणी चालू असलेलं काम बंद पाडलं आणि त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। दावा आहे सत्ताधाऱ्यांचा की त्यांनी पूर्णपणे विकास केलेला आहे आणि 5 वर्षाच्या कामकाजाबद्दल ते समाधानी आहेत, पण विरोधकांचं काय मत आहे ते विचारूया। खरंच त्यांच्याबद्दल तुम्ही सहमत आहे? अजिबात नाही। पूर्ण बार्शीकरमध्ये प्रचंड नाराजी आहे। नागरिक इतके हैराण झालेले आहेत। कचऱ्याचे ढीग, गटार न काढणे, रस्त्याचे कॉन्क्रीटच्या बाबतीत ह्यांनी फक्त पैसे खाण्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही। गेल्या 2 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार असल्यानंतर आमच्या सरकारनं कुठलाही मतभेद न करता ह्या सरकारला पूर्णपणे ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून मदत केली, पण त्याच्या माध्यमातून ह्यांनी फक्त टक्केवारी आणि विशेष आहे की सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही मिळून 50-50% खाण्याचं त्यांनी षडयंत्र रचलं आणि पूर्णपणे काम अशी केली की ज्यात पैसे मिळतात आणि कामं अर्धवट ठेवली। आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला 100 कोटीचा ते 100 फुटीचा रस्ता जे आहे भुयारी गटर आणता कॉन्क्रीटचा, आता त्याच्यामध्ये त्यांनी भुयारी गटर घालणार म्हणजे घातलेलं काम बी परत उकडून टाकणार आणि परत बार्शीच्या खड्ड्यानं ही होणार। आधीच तर खड्ड्यातनं हैराण झालेली आहे। खड्डे तुम्ही कुठल्याही भागात जावा, खड्ड्यानं बार्शी नुसती तुडून भरलेली आहे। लोकांची इतके हाल व्हायला लागले आहेत। दुसरं म्हणजे पाणी पुरवठा योजना आहे, जिथं गाळी मिश्रित पाणी लोकांना प्यायला मिळतं। आम्ही त्याच्यात पेपरला बातम्या दिल्या, सगळ्या पत्रकारांना घेऊन त्याचं केलं। ठेकेदार 5 लाख रुपये घेऊन नुसतं नागरिकांच्या पुरवठ्यामध्ये तुम्ही पाणी पुरवठ्याचा दावा केला की सगळ्यात जास्त पाणी आणि स्वयंपूर्ण ही महापालिका आहे आणि आपल्या नेत्यांनी तर जाहीरपणे खुलासा केला होता की या पाणी पुरवठ्यामध्ये काय चालतं नेमकं। सोपल साहेबांचं भाषण अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलंय आणि विरोधकांनी हे मुद्दा उपस्थित केला। काय तुम्हाला खुलासा करायचा? सोलापूर जिल्ह्यात सोलापूर असेल, लातूर असेल या शहरांच्या तुलनेत बार्शीमध्ये असणारी पाण्याची मुबलकता आणि सुबत्ता ही अखंड महाराष्ट्रानं पाहिली आहे। एवढ्या त्या ठिकाणी याच्या दुष्काळाच्या कालावधीमध्ये सुद्धा सातत्यपूर्ण पाणी हे फक्त बार्शी शहराला मिळालं आणि पाण्याची बचत ही पाण्याची निर्मिती या संकल्पनेतून आदरणीय सोपल साहेबांनी 1 दिवसाआड पाणी पुरवठा गेल्या 3 वर्षापासून शहराला केलाय। पाणी पुरवठ्याचा खरंच दावा केलाय त्यांनी आणि काम करण्यामध्ये अधिकाऱ्यांची अडचण झाली असं सत्ताधारी बोलतात। तुम्हाला मान्य आहे का सगळ्या गोष्टी? अजिबात मान्य नाही, कारण
आत्ताच ज्यावेळेस जलशुद्धीकरण केंद्रावर जिथं पाणी उजनीचं आलेलं शुद्ध होतं ते नागरिकांना पिण्यासाठी योग्य आहे का अयोग्य हे तपासलं जातं. तीच यंत्रणा पूर्णपणे आजपर्यंत 2 वर्ष जवळपास झालं बंद असेल. ती पाणी ह्यांनी आजपर्यंत तपासलं नव्हतं. अधिकाऱ्यांना ज्यावेळेस मिरगणे साहेबांनी पत्रव्यवहार केला त्यावेळेस त्यांनी सोलापूरला ते पाणी तपासण्यासाठी पाठवलं. त्याचं म्हणजे शासनाचंच त्याचा रिपोर्टिंग आला आहे की हे पाणी नागरिकांना पिण्यासाठी योग्य नाही. हे त्यांनी सांगावं की रिपोर्ट आला आहे का नाही, त्यामुळे ते योग्य नाही. बरं, पाण्यासारखी मूलभूत व्यवस्था झाली असं म्हणतात ते तुम्हाला मान्य आहे? अजिबात नाही. ज्या पाण्याच्या मूलभूत योजनेमध्ये लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठलंही पाऊल उचललं गेलं नाही. फॉर एक्झाम्पल जे फॉक्युलेटर चालू होणं आवश्यक होतं, जिथं PPM तुमचा 2.5 ते 3.5 फक्त डोस पाहिजे होता, तिथं या आरोग्याचे कार्यालय आहे तिथं आपण पाणी तपासणी केली. त्या पाणी तपासणीमध्ये त्याचं PPM हे 5च्या वरी गेलं. म्हणजे मानवी आरोग्यास धोकादायक असताना ते पाणी लोकांना पाजलं गेलं. आणि नगरपालिका सांगते की आम्ही पाणी पुरवतो, पण अशुद्ध पाणी पुरवण्यामध्ये पॉईंट आहे का? आम बार्शीकर जनतेला काय वाटतं आपण विचारूया. बार्शीतली आम जनता आलेली आहे, काय नेमकं तुम्हाला अपेक्षित होतं? झालंय 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी काम? पहिल्यांदा एक गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देतो की सध्या महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये शिवसेना आणि भाजपाचं सरकार आहे. आणि बार्शी शहराची जर परिस्थिती आपण बघितली तर शिवसेना आणि भाजपा हे इथं विरोधकाचं काम करत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इथं सत्तेमध्ये आहे. परंतु केंद्रामध्ये आणि राज्य सरकारमध्ये शिवसेना आणि भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये सातत्याने ह्या बातम्या आम्हाला ऐकायला मिळतात की कोणी म्हणतं शिवसेना भाजपामुळे काम झालं, कोणी राष्ट्रवादीवाले म्हणतात की हे काम आमच्यामुळे झालं. म्हणजे या शहरामध्ये हे शहर श्रेयवादाच्या लढाईमध्ये अडकून पडतंय असा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग दिसतोय. नगरपालिकेला चिटकून असलेला भगवंत मार्गाच्या शेजारून जाणारा जो रस्ता आहे तो शहरातला एक प्रमुख रस्ता आहे. परंतु हा रस्त्याचा प्रश्न तो अद्यापही सुटू शकलेला नाही. त्यामुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी आणि वाहतुकीची कोंडी हा मजदे काय आम जनता म्हणून तुम्हाला वाटतं कुठली कामं व्हायला पाहिजे ती झाली त्याबद्दल एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही समाधानी आहात? माझं असं मत आहे, जे नगरसेवक दुर्दैवानं आम्हीच निवडून देतोय त्या नगरसेवकांना नगरपालिकेची कार्य काय आहेत हेच कदाचित माहीत नाही किंवा सांगितली जात नाहीत. ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, नगरपालिकेमध्ये नेमकं काम काय करायचं आहे किंवा नगरपालिकेचे ऐच्छिक कार्य काय आहेत आणि त्यांनी अत्यावश्यक कार्य काय आहेत हेच अजून नगरपालिकेतल्या नगरसेवकांनाच कळलेलं नाही. हे औद्योगिक नगरी होती, अगोदर प्रचंड व्यापारी केंद्र होतं. खरंच त्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास झाला का? नगरपालिकाचा त्यात काय रोल आहे? औद्योगिकीकरणाचा विकास ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये झालेला नाही. याचं एक मुख्य कारण म्हणजे बार्शीकडे येणारे सर्व रस्ते, हे बार्शीच्या बाहेरचे रस्ते सगळे मोठे आहेत. बार्शीकडे आज 100 लोकांना खुश करण्यासाठी हजार लोकांना या ठिकाणी सगळेच सत्ताधारी असो विरोधक असो सगळेच नाराज करतात. बार्शीतले रस्ते अगोदर रुंदीकरण झाले पाहिजे. बार्शीमध्ये जे IAS अधिकारी येतात, प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी येतात, ते काहीतरी एखादं अतिक्रमण काढून जातात. ते अतिक्रमण काढल्यानंतर ज्या स्पीडअपने ते काम झालं पाहिजे रस्ते रुंदीकरणाचं, आणि जोपर्यंत रस्ते रुंदीकरण होत नाही बार्शीतलं तोपर्यंत अपघात टळणार नाहीत, पार्किंगची समस्या मिटणार नाही. जे हॉकर झोन आहेत सध्या आता बघितलं पांडे चौकातून तर चालता येत नाहीत, सगळ्यांना जायती बोंब. इच्छाशक्तीचा अभाव आहे तुम्हाला म्हणतं. विरोधकांना विचारू, खरंच तुम्हाला म्हणताय हे रस्ते व्हायला पाहिजे होते, रुंदीकरण व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही आणि ह्यात सत्ताधारी कमी पडले असं वाटतं? झालेच नाही तर निकृष्ट दर्जाचे झाले. जे गेले एका वर्षामध्ये रोड बांधलेले होते ते आता संपूर्ण खड्डे झाले आहेत. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डाही कळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी अहो राजकारणाचा कुणीही लोकांनी त्या तिथं तपासणीला जाऊ द्या, त्या अहवाल दिला शासकीय म्हणजे ह्याच्यामधनं लॅबोरेटरीमधनं की हे पाणी पिण्यात दूषित आहे, विषकारक आहे, त्यात पॉयझन असं इतके टक्के आहेत. आज तुम्ही जर इतक्या नागरिकांच्या अशा पद्धतीनं तुम्ही जीवाशी खेळत असताल तर ह्या सत्ताधाऱ्यांना खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा. केवळ नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांना बदनाम करायचं या हेतून त्या ठिकाणी मेडिकलमधून घेतलेल्या क्लोरीनच्या बाटल्या 10 बाटल्या आमच्या तपासणीसाठी ज्या जातात त्या कोणाला तरी हाताशी धरून त्यामध्ये टाकायच्या आणि ते तपासणीला पाठवायचं. हा जर उद्योग त्या ठिकाणी करणार असेल तर माझी कृपा करून त्यांना विनंती आहे की तुम्हाला जे काही आमच्या विरोधात बोलायचं आहे, तुम्हाला जे काही आमच्या विरोधात करायचं आहे ते निवडणुकीच्या आखाड्यात आपण करू, पण कृपा करून या निमित्तानं राजकारणाच्या निमित्तानं नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. सोलापूर जिल्ह्यातली ही सर्वात मोठी नगरपालिका आहे आणि या नगरपालिकेमध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू झालेलं आहे. सगळ्यात मोठ्या महानगरपालिकेची आम जनता आहे ती येत्या निवडणुकीमध्ये हा निकाल देणार आहे आणि यावेळेस जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे साहजिकच बार्शीकर जनता यावेळी सार्थ असा उमेदवार निवडेल अशी अपेक्षा करूया. आपण पुन्हा भेटूया पुढच्या नगरपालिकेच्या नाक्यावरती. तोपर्यंत आपण थांबूया. आपण पाहत रहा ABP माझा.